कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। भक्तियोगाची जनसामान्यामध्ये स्थापना करण्याकरता भगवंताचा अवतार झाला, असे एक वेगळेपण अवताराचं आपण काल पाहून आलो। अवतार या शब्दाचा अर्थ आहे खाली येणं, निर्गुणातून सगुणामध्ये येणं, नावाला येणं, रूपाला येणं, इंद्रिय गोचर होणं, याला अवतार असं म्हटलं जातं। निर्गुण असलेला परमात्मा हाताने स्पर्श करता येत नाही, निर्गुण असलेल्या परमात्म्याला डोळ्यांनी पाहता येत नाही, पण देव सगुण झाले, आता हाताने स्पर्श करता येतोय, डोळ्यांनी पाहता येत आहे, पायाने तिथपर्यंत चालत जाता येत आहे, असं ते भगवंताचं सगुण रूप। अवताराच्या संबंधाने निर्माण झालेले 3 प्रश्न आणि त्या 3 प्रश्नाची उत्तरही काल आपण पाहिली। अवतार म्हणजे भगवान सगुणामध्ये येत असतील तर मग त्यांचं व्यापकत्व नष्ट होतं का? देव संकुचित होतात का? होत नाहीत, त्याची कथा आपण पाहिली। हे विशिष्ट कार्य करण्याकरता देवाला खाली येण्याची काय गरज आहे? दुसऱ्याकडून करता येत नव्हतं का? पण या कार्याबरोबर भक्तीची स्थापना पाहिजे, म्हणून भक्ती करायची असेल तर ती निर्गुणात होत नाही, सगुणातच होते, म्हणून देव अवतार घेतात। सामान्य माणसाच्या जन्माप्रमाणे कर्माची बंधनं भगवंताच्या अवतारालाही लागू पडतात का? तर ही बंधनं सामान्य माणसाच्या जन्माप्रमाणाची बंधनं भगवंताच्या अवताराला लागू पडत नाहीत। याच्याकरता एक कैद्याचं उदाहरण मी काल देऊन आलो। कैदी तुरुंगात कायम त्याला राहावं लागतं, पण त्या तुरुंगाचा मालक जो कोणी जेलर असेल तर तो आत जाऊ शकतो, येऊ शकतो, पण याला मात्र कायम राहावं लागतं। तुरुंगात राहणारा कैदी म्हणजे जीव आहे, आणि तिथं येऊ शकतो, जाऊ शकतो असा असलेला जो आहे तो ईश्वर नाम परमात्मा आहे। अशा काही अवताराच्या मीमांसा काल आपण बघून आलो। भगवान गोकुळामध्ये आले, नंदबाबाच्या घरी आले, सकाळ झाली, सगळ्यांना बातमी कळाली, आनंदोत्सव सुरू झाला, सगळीकडे गुडिया तोरणे, करती कथा, गाती गाणे, अशा पद्धतीचा आनंद गोकुळामध्ये काल साजरा झाला। गवळणी सगळ्या गर्दी करू लागल्या, भगवंताला पाहण्याकरिता सगळ्या अंगणामध्ये गर्दीच गर्दी झाली, आणि त्या भगवंताकडे पाहत असताना सगळ्या गवळणी देहभाव विसरून गेल्या। इतकं सुंदर मनमोहक अशा पद्धतीचं रूप, देव सुंदर दिसायला लागला। सुंदरता जी सांगितली जाते, देवाचं जे सौंदर्य सांगितलं जातं, काय आहे सौंदर्य? ज्ञानोबांचं एक विरहणी फार गोड आहे। जीवीची या जीवा प्रेम भावाची या भावा, तुझं वाचोनी केशवा अनुनावडे, जीवी अनुसरलिये अजुनिका नये, वेगी अनावा तो सये प्राणू माझा, सौभाग्य सुंदरू लावण्य सागरू, बाप रखुमा देवरू श्री विठ्ठलू। ज्ञानोबांची ही विरहणी आहे। त्याच्यामध्ये ज्ञानोबा शेवटी असं बोलतात, सौभाग्य सुंदरू लावण्य सागरू। सुंदर सुंदर आणि लावण्यता या दोन्ही गोष्टी जर कुठं असतील तर त्या एक फक्त कृष्णाच्या ठिकाणी दिसून येतात। काहींच्या ठिकाणी सौंदर्यता असेल पण लावण्यता नसते, आणि काहींच्या ठिकाणी लावण्यता असेल पण सौंदर्यता नसते, काहींच्या ठिकाणी लावण्यताही नाही, सौंदर्यताही नाही, पण भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या ठिकाणी लावण्यताही आहे आणि सौंदर्यताही आहे। शरीराची कटिबद्धता याला लावण्यता असं म्हटलं जातं, आणि चेहऱ्यावरचं तेज याला सौंदर्यता असं म्हटलं जातं। या दोन्ही गोष्टी भगवंताच्या ठिकाणी दिसून येत आहेत, आणि म्हणून असा सुंदर असलेला परमात्मा, काल आपण श्लोकही बघून आलो, त्रिभुवन कमनम तमाल वर्णम, भागवतामध्ये शुकाचार्य वर्णन करतात। त्रिभुवनामध्ये अत्यंत सुंदर असलेला असा परमात्मा, आणि त्या गवळणी त्याच्याकडे बघायला लागल्या। बघता बघता आपलं सर्व काही विसरून गेल्या,
नामकरण विधी करायचा आहे, नामकरण सोहळा करायचा आहे. गर्गाचार्यांना बोलविण्यात येतं. जातक कर्म पाहिलं जातं, भविष्यवाणी केली जाते, काय ती कुंडली वगैरे सगळं बघितलं जातं, कसे ग्रह आहेत काय आहेत ते सगळं पाहिलं जातं. त्या दृष्टीने काही भविष्यवाणी सांगितली जाते. इतर ब्रह्मवृंद येतात आणि यशोदेला नंदबाबांना काही आनंदाच्या गोष्टी या भगवंताच्या संबंधाने सांगतात. सगळ्या गवळणी जमा झाल्या. गवळणींनी काय केलं? पाटावरी बैसविती गोपी अक्षवने करीती. नामदेवरायची बाळक्रीडा. पाटावरी बैसवती. सगळ्या गवळणींनी यशोदेला पाटावर बसविलं. गोपी अक्षवने करीती ब्रह्मादिका न देखती माथा त्यासी लाविती अक्षता. नामदेवराय किती गोड वर्णन करतात पहा. नामदेवराय म्हणतात की खरं बघायला गेलं या सगळ्या जगाची निर्मिती करणारा ब्रह्मदेव, या सगळ्या जगाची निर्मिती करणारा ब्रह्मदेव, ब्रह्मदेव जरी जगाची निर्मिती करणारा असला तरी ब्रह्मदेवाला जगाची निर्मिती करण्याचं स्फुरण करणारा हा परमात्मा आहे. ब्रह्मदेव स्वतः करत नाही काही, त्याच्यामध्ये स्फुरण करणारा हा परमात्मा आहे. त्या परमात्म्याने त्याच्या कानामध्ये केलेलं स्फुरण ब्रह्मदेवाला या सगळ्या जगाच्या निर्मितीकरता महत्त्वाचं ठरलं. आणि म्हणून ज्याच्या सत्तेने हे सगळं ब्रह्मदेव जग निर्माण करतो त्या ब्रह्मदेवाने सुद्धा आणखीन एकदा सुद्धा भगवंताचा माथा पाहायला गेला नाही. ब्रह्मदेव कधीही गेला तर देवाच्या चरणावर नतमस्तक व्हायचा. गेलं की चरणावर नतमस्तक व्हायचा. तो कधी देवाकडे असं तोंड करून वर बघून बघू शकला नाही. ते तेज आपल्या चेहऱ्यामध्ये आपल्या दृष्टीमध्ये मावू शकला नाही. ब्रह्मदेव सुद्धा भगवंताकडे पाहू शकत नाही, इतका तेजपुंज परमात्मा. ब्रह्मदेवाला सुद्धा ते तेज आपल्या डोळ्यामध्ये साठविता येत नाही, इतका तेजपुंज परमात्मा. चेहऱ्यावरचं तेज साठविता येत नाही तर त्याच्या डोक्याला हात लावणं तर लांबच राहिलं, त्याच्या कपाळाला हात लावणं ब्रह्मदेवाकडून तर लांबच राहिलं. पण नामदेवराय म्हणतात या गोपिकांचं भाग्य असं आहे, ब्रह्मादिका न देखती माथा, ज्याचा माथा ब्रह्मादिकाला सुद्धा आत्तापर्यंत दिसला नाही त्यासी लाविती अक्षता. या गवळणी मात्र त्याला अक्षता लावायला लागल्या. त्याच्या कपाळाला कुंकू लावायचं, त्याच्यावर अक्षता ठेवायचा सुरू झालं. आता सुद्धा बघा तुम्ही ह्या मंदिरात जितके देव आहेत तिथं पेढा टाकायचा, परत ते भरवायचा नाही, टाकतात असा. कुंकू त्याच्या अंगावर टाकायचं, हळद त्याच्या अंगावर टाकायची, फुलं त्याच्या अंगावर टाकायची, चालू आहे. बरं आपण ठीक आहे, हा एक भक्तीचा प्रकार आहे, पण हे केलं म्हणजेच भक्ती होते अशातला भाग नाही. ठीक आहे, आपली एक आपला सहज क्रिया आहे, पडिले वळण इंद्रिया सकळ म्हटल्याप्रमाणे, पण हे केलं म्हणजेच आम्ही फार भक्तिवान होतो अशातला भाग नाही. हे न करता फक्त मनोभावाने त्याच्या पाया पडलं तरी होतं, नाही असं नाही. पण माणसाला जे करायचं आहे ते करू वाटत नाही आणि जे करण्याची आवश्यकता नाही ते केल्याशिवाय राहत नाही. माणसाचा स्वभाव आहे. म्हणजे त्याच्या अंगावर अशी कुंकू टाकणं म्हणजेच आम्ही फार भक्तिवान झालो अशातला भाग नाही. कुंकू नाही असं नाही, टाकावं ठीक आहे, त्याला कुंकू लावावं, पण ती इतक्या जोरात त्याच्या अंगावर टाकलंच पाहिजे, पेढा इतका जोरात अंगावर टाकलाच पाहिजे असं नाही. मनोभावाने जरी त्याला नमस्कार केला तरी त्याला पोच होतो. उलट भगवान म्हणतो तुझं मन काय आहे हे फार महत्त्वाचं आहे, तू क्रिया काय करतो हे महत्त्वाचं नाही. मी आपल्याला अनेकदा एक विचार सांगून आलो आहे की कर्म आणि त्या कर्माच्या पाठीमागटल्या भावना याच्यामध्ये फरक असतो. काही कर्म चांगली असतात पण त्याच्या पाठीमागटल्या भावना चांगल्या नसतात, आणि काही कर्म चांगली नसतात पण त्याच्या पाठीमागटल्या भावना चांगल्या असतात. आपण काय कर्म करतो याच्यापेक्षा त्याच्या पाठीमागं भावना काय आहे हे महत्त्वाचं आहे. सकाळच्या वेळेला ते जप करतात बघा, घरामध्ये जप करत राहतात, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी माळा. बरं ते शब्दही किती, आम्ही 10 माळा वडल्या. काय शब्द, काय त्याची प्रचिती, भक्ती योग, काय अवतार तुम्हा खरं तर या लोकांचा. महाराज आम्ही 10 माळा वडल्याशिवाय चहा घेत नाही बरं का, वडल्याशिवाय माळा. किती काय भाषा आमची. भाषेची शुद्धीसुद्धा फार महत्त्वाची आहे. आपण मराठी भाषिक आहोत तर मराठी भाषेची काय वैभव आहे, मराठी भाषा कशी बोलायला पाहिजे, मराठी भाषेमध्ये आकार उकार ह्या सगळ्या गोष्टी फार जपून पाहिल्या जातात. पहिली वेलांटी दिल्यानंतर तो शब्द कसा उच्चारायचा, दुसरी वेलांटी असेल तर तो शब्द कसा उच्चारायचा, इतकी सूक्ष्मता आपल्याला मराठी भाषेमध्ये सांगितलेली आहे. माझा मराठीचा बोल कौतुके हे काही अमृतातेही पैजा जिंके. ज्ञानोबा काही उगं बोलत नाही आहेत. याच्यातलं माधुर्यता काय आहे,
आम्ही जपमाळ करत असतो आणि करता करता मग त्याच्यामध्ये सुरू असतं दूध आलं, हे काय उपयोग आहे? माळेचा जप करता करता आम्ही जर ह्या सगळ्या गोष्टी आमचं मन असं भरकटत असेल तर तुम्ही काय क्रिया करता याला महत्त्व राहत नाही. म्हणून मी अनेकदा एक वाक्य सांगितलं, आज पुन्हा ते वाक्य सांगतो. क्रिया करण्याचं काम शरीर करतं आणि भावना निर्माण करण्याचं काम मन करतं. आणि क्रियेपेक्षा भावनेला महत्त्व आहे. तुमचं शरीर काय क्रिया करतं याला महत्त्व नाही, तुमचं मन काय भावना तयार करतं याला महत्त्व आहे. तुमच्या मनात काय भावना निर्माण झाली याला फार महत्त्व आहे. या गवळणी ज्या आहेत ना, या गवळणींच्या क्रिया काय होता त्याच्याकडे बघू नका, त्याच्या पाठीमागटली भावना काय होती याच्याकडे पहा. ब्रह्मादिक सुद्धा ज्या डोक्याला किंवा माथ्याला पाहू शकला नाही, तिथं त्या गवळणींनी त्याच्या कपाळाला गंध लावावा, अक्षदा लावावी, ही क्रिया जरी आपल्याला थोडी हास्यास्पद वाटत असली, ब्रह्मदेवाला सुद्धा आत्तापर्यंत हात लावता आला नाही, त्या गवळणी इथं कुंकू लावावं, इथं कपाळाला अक्षदा लावावी, ही क्रिया जरी हास्यास्पद वाटत असली तरी त्याच्या पाठीमागटलं अंतःकरणातली भक्तीचा ओलावा काय आहे हे लक्षात घ्या. आणि म्हणून नामदेवराय म्हणतात, खरं तर त्या गवळणी ब्रह्मदेवापेक्षा भाग्यवान, त्या गवळणी ब्रह्मदेवापेक्षा भाग्यवान, त्या गोपिका ब्रह्मदेवापेक्षा भाग्यवान. ब्रह्मदेवाला आणखीन पाहता आलं नाही, पण या गवळणींनी त्याच्या कपाळाला हात लावावा. ब्रह्मादिका न देखती माता, त्याशी लावी ती अक्षता. एवढंच नाही, त्या गवळणींनी कृष्णाकडे बघितलं. मग बघितल्यानंतर मी कालच बोललो, कोणासारखं काही कळेना. मग उगीच कुणीतरी असं त्या गालाला हात लावायचं, कुणी नाकाला हात लावायचं. का करतात बाया असं मला कळतच नाही. उगीच त्याच्या डोक्याला हात लावायचं, त्याच्या झुट्याला हात लावायचं, उगीच त्याला हे उगीच कानाला तरी लावायचं, पोटाला गुदगुल्या करायच्या चालू होतं. तशा या गवळणी सुद्धा करायला लागल्या. मग कोणी गालाला हात लावा, ते गंमत. भगवान असं महाराज, एखाद्या गवळणीने इकडल्या गालाला हात लावला की भगवंताने इकडला गाल उडवायचा, इकडं हात लावला की इकडला. जिथं हात लावला तिथंच आपल्याला स्पर्श झाला पाहिजे ना. भगवंताने हे केलं की इकडं काहीतरी झालंय असं दाखवायचं. गवळणींना वाटायचं मी हात लावते इथं आणि याचा परिणाम इकडं कसं काय होतोय. याच्या डोक्याला हात लावलं की यांनी पाय हलवायचा, याच्या पायाला हात लावलं की यानं पोट हलवायचं. हे सगळं क्रिया करायला लागल्या. गवळणीला ते काहीतरी वेगळंच वाटायला लागलं, गवळणीला वेगळं वाटायला लागलं. बरं, गवळणी 10-15 गवळणी अशा कडेने उभा राहिल्यानंतर प्रत्येक गवळणीला वाटायचं की हा माझ्याकडेच बघतोय, माझ्याकडेच बघतोय असं वाटायचं. त्यामुळे काय चाललंय हे कळेना. याच्या सगळी लक्षणं काही वेगळीच दिसत होती. आणि म्हणून एकमेकामध्ये गवळणी बोलताना असं बोलायला लागल्या, नव्हे प्राकृत बालक परस्परे म्हणती लोक. हे काही प्राकृत बालक वाटत नाही बरं का, हे काही नेहमीसारखं आपल्या लहान मुलासारखं काही वाटत नाही, हे जरा काही वेगळंच वाटायला लागलंय. असं एकमेकामध्ये त्या गवळणी बोलायला लागल्या, भगवंताच्याबद्दल बोलायला लागल्या. काय ग, मला तर हे वेगळंच वाटतंय बघ, हे वेगळं वाटतंय, आपल्यासारखं वाटतच नाही, वेगळं वाटतंय. तिनं सांगायचं नाही, मला सुद्धा तसंच वाटतंय, हे काहीतरी यशोदेचं जे पोरगं आहे ना ते वेगळंच आहे. का वेगळं आहे? ध्वज वज्रांकुश चिन्हा आला वैकुंठीचा राणा. अगं, याच्या अंगावर कधी आम्हाला पताका दिसते आहे, याच्या अंगावर वज्रांकुश, कधी अंकुश दिसतोय, कधी हातामध्ये कमळ दिसतंय, कधी हातामध्ये शंख दिसतोय, कधी काहीतरी वेगळी चिन्ह आयुध असलेली अशी प्रगट होताना दिसत आहेत. ती दिसत आहेत, कधी दिसत नाहीत. अशा पद्धतीच्या आमच्या दृष्टीपुढे होत असलेलं हे जे कृष्णाचं रूप आहे ना, काय कळत नाही हे काय आहे ते. एकीनं सांगितलं, तुम्हाला माहीत नाही, बहुतेक हा वैकुंठीचा रानाच आहे, वैकुंठीचा राणा आहे, आला वैकुंठीचा. अगं, देवच असतात ग, ही देवासारखीच असतात म्हणून सुरू केलं. आणि मग काही तर म्हाताऱ्या बाया म्हणायला लागल्या, नाही नाही, हे देवासारखंच आहे बरं का. कृष्ण म्हणायला लागला, सारखं का शब्द घालायला ती कुणाच ठाऊकी, हिला म्हणता येत नाही का देवच आलाय म्हणून. पण काही आजी तिथं बसलेले असायचे, त्यांनी काय म्हणावं, यांनी काय म्हणावं. आणि हे म्हणता म्हणता सगळ्या गवळणी जमा झाल्या, पाहुणे रावळे जमा झाले. सगळ्यांना बोलवलं, गर्गाचार्यांना बोलवलं, नामकरण विधी करायचा ठरवला. आणि मग लोक येती वेळोवेळा, नामा म्हणे पाहती डोळा. सगळेजण बघायला लागले. नामकरण विधी करत असताना मग प्रत्येकाने नाव ठेवायला सुरुवात केली. कोणी गोविंद असं नाव ठेवलं, कोणी श्याम असं नाव ठेवलं, कोणी अच्युत असं नाव ठेवलं, कोणी कृष्ण असं नाव ठेवलं. गौरेशा तू एतावानी तांच विंदते भवान, गोविंदस्तु ततो देवो मुनिभिः कथ्यते भवान. हरिवंश पुराणामध्ये भगवंताला गोविंद का म्हणायचं याचं कारण सांगितलंय. हरिवंश पुराणकार सांगायला लागले, गौरेशा तू येतो वाणी तामच विंदते भवान. गौ म्हणजे वाणी, त्या वाणीवर ज्याचं प्रभुत्व आहे, स्वामित्व आहे, म्हणून त्याला गोविंद म्हटलं जातं. असा गोविंद शब्दाचा अर्थ केला. कोणी सांगितलं नाही नाही, गौ या शब्दाचा अर्थ आहे गायी,
आणि विंद या शब्दाचा अर्थ इंद्र, गायींचा इंद्र म्हणजे स्वामी, म्हणून त्याला गोविंद असं म्हटलं जातं. कोणी म्हणायला लागलं गो या शब्दाचा अर्थ आहे इंद्रिय आणि त्या सगळ्या इंद्रियांचा तो मालक आहे म्हणून त्याला गोविंद असं म्हटलं जातं. कोणी अच्युत म्हणावं. कधीही आपल्या मोठेपणापासून स्थानापासून च्युत होत नाही त्याला अच्युत म्हटलं जातं. कोणी त्याला श्रीहरी म्हणायला लागलं. सकळ पापा ते संहारी या लागे बोली जे नामे हरी. एकनाथ महाराजांनी हस्तामलक नावाच्या ग्रंथामध्ये हरी शब्दाची व्याख्या सांगितली. सकळ पापा ते संहारी, सर्व पापांचा संहार करणारा आहे म्हणून याला हरी म्हणा. हरित वर्णाचा आहे म्हणून याला हरी म्हणा. श्यामवर्णाचा आहे म्हणून कोणी श्याम म्हणायला लागलं. कृष्ण म्हणून हाक मारायला सुरुवात केली. कृष्ण आणि न याचा अर्थ आपण पहिल्याच दिवशी प्रवचनामध्ये पाहून आलेलो आहे. फक्त त्याचा उल्लेख करतो आणि पुढे जातो. कृष्ण या शब्दामध्ये कृष्ण आणि न असे दोन शब्द आहेत. त्याच्यातला कृष्ण हा शब्द सत्तावाचक आहे आणि न या शब्दाचा अर्थ आहे आनंदवाचक आहे. म्हणजे सत्ता आणि आनंद या दोन्ही गोष्टी एकत्रित ज्याच्या जीवनामध्ये दिसून येतात त्याला कृष्ण असं म्हटलं जातं. म्हणून कोणी कृष्ण कृष्ण म्हणून हाका मारायला सुरुवात केली. अशा पद्धतीचा हा नामकरण सोहळा झाला. आनंदाने मोठमोठ्याने हा जय जयकार भगवंताचा केला. कृष्णाचा हा नामकरण सोहळा झाला. झाल्यानंतर काय घडलं याचं वर्णन स्वामी वरदानंद भारतीजी म्हणून एक फार मोठी विभूती आपल्या महाराष्ट्र भूमीमध्ये होऊन गेली. त्यांचं दुसरं नाव अनंत दामोदर आठवले. त्यांनाच आप्पा असं म्हणत असत. दासगणू महाराजांची जी काही फार मोठी परंपरा पंढरपुरामध्ये आहे ती दासगणू महाराजांची परंपरा ज्यांनी सांभाळली ते अनंतराव आप्पा, आठवले आप्पा. त्यांनी पुढं संन्यास घेतल्यानंतर त्यांना स्वामी वरदानंद भारती हे नाव धारण केलं. उत्तरेकडे फार मोठा आश्रम, आपला देह त्यांनी गेल्यानंतर गंगेला अर्पण केला. फार गोड चरित्र आहे. दासगणू महाराजांच्या बाबतीत बोलत असताना जसं महिपती महाराजांनी सर्व संतांची ओवीबद्ध चरित्र केली त्याच्यानंतर त्याच तोडीची चरित्र दासगणू महाराजांनी केली. तुमच्या ऐकण्यातला विषय सांगायचा झाला तर गजानन विजय नावाचा जो ग्रंथ आहे तो ग्रंथ ज्यांनी लिहिला ते दासगणू महाराज आणि त्या दासगणू महाराजांची परंपरा ज्यांनी चालवली त्यानंतर आप्पा आठवले. स्वामी वरदानंद भारती नंतरचं नाव. त्यांनी एक श्रीकृष्ण चरित्रामृत नावाचा एक ग्रंथ लिहिला आहे. ओवीबद्ध ग्रंथ लिहिला आहे. भगवंताच्या या कृष्णचरित्रावर एक ओवीबद्ध ग्रंथ लिहिला. त्या ग्रंथामध्ये भगवंताच्या जन्मापासूनचं चरित्र त्यांनी लिहिलं आहे. इतकं गोड चरित्र लिहिलं आहे. लिहिताना त्यांनी एक जी ओवी दिली या नामकरण सोहळ्याच्या संबंधाने ती मला महत्त्वाची वाटली म्हणून ती ओवी सांगतो आपल्याला. आप्पा असं म्हणतात भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या चरित्राच्या संबंधाने, नाव ठेवण्याचा कार्यक्रम ज्याला नामकरण सोहळा म्हटलं जातं, संस्कार सोहळा म्हटलं जातं, ते सगळे जमा झाले. नामकरण विधी संपन्न झाला. संपन्न झाल्यानंतर सगळ्यांना काय प्रसाद द्यायचा आहे ते दिला आणि सगळ्यांना सांगितलं चला आता जा आपापल्या घरी जा. झालं ना, आता नाव ठेवायचा कार्यक्रम झाला, चला जा आता आपापल्या घरी चला निघा. सगळेजण जाण्याकरता निघाले. खरं म्हणजे निघा असा शब्द आहे पण जाण्याकरता निघण्याकरता शरीराची हालचाल केल्यासारखी जरी वाटत असली तरी त्या स्त्रिया काही तिथून गेलेल्या नव्हत्या. त्या काही स्त्रिया गेल्या नाही. काय झालं असं, समाप्त झाला समारंभ तो. अनंतराव आप्पांनी केलेलं श्रीकृष्ण चरित्रातलं वर्णन बघा. समाप्त झाला समारंभ तो परी कुणाचा पाय न निघतो. आप्पा असं म्हणतात समाप्त झाला समारंभ तो परी कुणाचा पाय न निघतो. घुटमळती पाळण्या भोवती कारण काही काढून युवती. त्या सगळ्या गवळणी घुटमळायला लागल्या. यशोदा म्हणते झाले आता नाव ठेवायचा कार्यक्रम, चला निघा आता निघा सगळे चला आपापल्या घरी जा, उशीर खूप झालाय. त्या सगळ्या गवळणी निघाल्यासारखं करतात आणि त्या पाळण्याच्या बरोबरच कडनी घुटमळतात. उगाचच पुढं जायचं आणि पुन्हा यायचं आणि त्याच्या गालाला हात लावायचा. चालूच आहे कार्यक्रम. उगाचच यायचं इकडून यायचं कुठेतरी डोक्याला हात लावायचा सुरूच आहे. कुणी उगीच उचलायचं इकडल्या हातावर घ्यायचं तिनं तिकडल्या हातावर घ्यायचं. ह्याची सगळी बेजारी सुरू आहे बिचाऱ्याची. इकडून तिकडं तिकडून इकडं इकडून तिकडं सुरू आहे. त्याच्यामध्ये काही ज्या ज्येष्ठ गवळणी होत्या ना त्या वय झालेल्या वयोवृद्ध असलेल्या गवळणी त्यांनी सांगायचं काय ग इकडून तिकडून त्या मुलाला करताय, गप जरा एका जागेवर ठेव त्याला खाली. भगवंतांनी तिच्याकडं असं रागाने बघायचं. घेतात तर घेऊ दे की तुला काय झालंय. भगवंतांनी असं रागाने बघायचं. त्या ज्येष्ठ गवळणींनी खवळायचं. त्या तरुण गवळणींना आनंद वाटायचा. भगवंतालाही त्याच्यामध्ये लीला वाटायची. हे सगळं चालू होतं.
यशोदा म्हणते झालं. यशोदाला काही माहीत नाही. यशोदा म्हणते हां झालं. आवराआवरीच्या नादाला लागली आहे यशोदा, कारण तिच्या घरात कार्यक्रम आहे. रोहिणी आवराआवरीच्या नादाला लागली आहे. या सगळ्या आपल्या घरातली कामं आवरतायत आणि ह्या गवळणी काही इथून निघत नाहीत, तिथंच घुटमळायला लागलेले आहेत. काय आहे, आलेले पाहुणे वेळेत गेले तर बरं वाटतंय. बरोबर आहे का नाही? आपल्या घरी आलेले पाहुणे वेळेत गेले तर बरं वाटतं. ओ काही काही पाहुणे अशी गमतीची असतात, का कुणास ठाऊक जातच नाहीत लवकर. घालवायची वेळ येते कधी कधी, काही प्रसंग करून आपल्याला घालवायची वेळ येते. पाहुणे येण्याचे प्रकार सुद्धा फार वेगवेगळे आहेत. लग्नामध्ये गुरुवारी दादा फार गोड सांगत असतात. ते लग्नामध्ये जे पाहुणे येतात ना, त्याच्यात 2-3 प्रकारचे पाहुणे असतात. म्हणजे काय, काही काही पाहुणे 8-10 दिवस अगोदर येतात. 10-10 दिवस अगोदर आलेले पाहुणे असतात, त्याला मूळ वराडी असं म्हणतात. आहे का नाही आपल्याकडे शब्द त्याला? 10-15 दिवस अगोदरच पिशव्या भरून हजर, 10-15 दिवस अगोदर यायचं. त्यांना जर विचारलं, अहो लग्न आणखीन 10 दिवसांनी आहे, कसं काही इतक्या लवकर आला? नाही, तुम्हाला काही कामाला उपयोगी पडलो तर आम्ही म्हणतो मग बरं ठीक आहे. लगेच आम्ही म्हणतो जाऊन तेवढं त्या कापडाच्या दुकानातनं तेवढं घेऊन या. तुमच्या गावातलं आम्हाला काय माहिती आहे, मग आलाही कशाला? मूळ वराडी 8-8 दिवस अगोदर आलेली असतात. काही लग्नाच्या आदल्या दिवशी आलेले असतात, काही लग्नाच्या दिवशी सकाळी आलेले असतात, काही लग्नाच्या अगोदर 2 तास आलेले असतात, काही लग्नाच्या अगोदर अगदी 10 मिनिटं आलेले असतात, काही लग्न लागायच्याच वेळेला आलेले असतात, काही लग्नातली शेवटच्या मंगळाष्टिकेच्या वेळेला असतात, काही लग्न लागून झाल्यानंतर असतात त्यालाही आलेले. आता तर तोच कार्यक्रम जास्त झाला आहे. काही आता अक्षतेलाच हजर राहावं असं काही नाही. बघा तुम्ही, त्यांना म्हटलं आता एकाच वेळेला 10 पत्रिका जर एका टायमिंगच्या आल्या तर आपण तर काय करणार हो? एकाच टायमिंगला 10 पत्रिका येतात आणि मग कुणाच्या लग्नाला जावं, काय जावं, मग काय भेटीगाठीचा कार्यक्रम तेवढाच. मग कधी कुणाला अगोदर तरी जायचं, कधी लग्नाच्या वेळेला तर जायचं, साड्याच्या वेळेला तरी जायचं, कधी हे निघाल्यानंतर तरी जायचं, पण जाऊन यायचं, कधी ना कधी तरी जाऊन यायचं, असं चाललं जातं. सगळ्या गवळणी आतमध्ये आहेत. बारशाचा कार्यक्रम आहे. बरं बारसं म्हटल्यानंतर काही थोडा व्याप असतो का? किती सगळ्यांना बरं काय त्या बारशाच्या कार्यक्रमामध्ये साड्या देण्याचा एक कार्यक्रम काय गमतीचा असतो कोणाच ठाऊक. लग्नामध्ये असो नाही तर त्या बारशामध्ये असतो. काय बरं ते साड्या म्हणजे काही नाही हो, तिकडून इकडं आलेल्या आणि इकडून तिकडे गेलेल्या ह्याच साड्या असतात. विशिष्ट कापडाच्या दुकानात गेल्यानंतर आपल्याला असं म्हणावं लागतं की बारशाच्या वेळेला येणाऱ्या बायकांना साड्या द्यायच्या, साड्या द्या असं म्हणावं लागतं. ते एक वेगळाच असतो गट्टा. ते 100-200 वर घ्यायचा असतो. काही नाही, नुसतं देत राहणं कार्यक्रम नुसता. त्यांनी मी तिकडून द्यायचं, इकडं देऊन टाकायचं, सगळं ठरलेलंच असतं ते. बरं त्या यशोदेने इतक्या साड्या वाटलेल्या, कुणाला त्या यशोदेच्या डोक्यात एकच, हिला राहिली का, ती राहिली का, ती राहिली का, काही त्याच्यामध्ये काय असतंय. मी अनेक लग्नामध्ये जातो. लग्नामध्ये सुद्धा किंवा बारशामध्ये सुद्धा जी घरातली मुख्य बाई असते ना, तिला कसं झालं लग्न हे माहीतच नसतं. कारण तिचं एकच फक्त हिला राहिले का, तिला राहिले का, हिला राहिले का, तिला राहिलं. तिचं डोकं फक्त साडी देण्यात आणि साडी घेण्यात एवढ्याच तिचं चाललेलं असतं. तिला माहीतच नसतं लग्न कसं झालं, बारसं कसं झालं, काही नाही. हिथं पण घरात नेमकं अशी सगळी गडबड सुरू आहे. आणि या गवळणी काही घराच्या बाहेर पडेना, गवळणी काही घराच्या बाहेर पडेनात या. म्हणून यशोदेला वाटायला लागलं, बरं जा तरी कसं म्हणावं रागाच्या भरामध्ये. बरं कोण कुणाच्या घरी येतो हो उगीच, काहीतरी प्रेम असल्याशिवाय येतं का, काय करावं कळेना. यशोदेनी तरी शेवटी थोडंसं धाडस केलं आणि सांगितलं, झालं ना ग, किती वेळ झाला, आता एक काम करा, तुम्हाला त्यालाच घ्यायचं आहे ना हातात, उद्या या. जा बरं म्हटले, आता उद्या या म्हटल्यानंतर शेवटी गवळींनी विचार केला, यायची परवानगी दिली आहे ना, मग चला आता दिली आहे ना परवानगी. सगळ्या गवळणी निघाल्या. मनमोहन मुरलीवाला नंदाचा आलेवेला. गोकुळामध्ये सकाळ झाली. दुसऱ्या दिवशी सकाळ झाल्यानंतर सकाळपासून त्या गवळणीची काय अवस्था झाली अनंतराव अप्पांनी श्रीकृष्ण चरित्रामध्ये फार गोड वर्णन केलं आहे. सकाळची कामं करताना कोणतंही काम असो, सकाळच्या कामापासून अगदी घरातल्या सडा टाकण्यापासून जी कामं आहेत त्या कामामध्ये सुद्धा त्यांना पुन्हा पुन्हा कृष्णाचंच रूप आठवायला लागलं. झाडायला लागल्या तरी कृष्णाचंच रूप आठवायला लागलं. सडा टाकायला लागल्या कृष्णाचं रूप आठवायला लागलं. स्वयंपाक करायला बसायला लागल्या कृष्णाचं रूप आठवायला लागलं. काही घरातली दुपारची कामं करायला लागल्या. काही दुपारची कामं असतात, धान्य निवडणं वगैरे वगैरे, ही कामं करताना सुद्धाच कृष्णाचं रूप आठवायला लागलं. कोणत्याही वेळेला कृष्णाचं रूप आठवायला लागलं. काय करावं, आणि रूप आठवायला लागल्यानंतर त्या अस्वस्थ झाल्या आणि मग शेवटी त्या उठायच्या आणि पुन्हा यशोदेच्या घरी जायच्या. यशोदेने विचारलं, कसं काय येणं केलं म्हटल्यानंतर ती म्हणायचे, नाही अमुक वस्तू पाहिजे होती हो म्हणून आले. म्हणजे अमुक मला दही पाहिजे होतं म्हणून आले. आता हिच्या घरी काही दही कमी आहे का?
हिच्या घरी दही इतकं असताना सुद्धा उगाचच यशोदेकडे जायचं ना, यशोदा मला थोडं दही दे ग, दही आणायला म्हणून यशोदा आत गेली, हे यायचं कृष्णाला सुरूच ह्याचं हे भगवान म्हणायचे वा वा मलाही बरं वाटतं, ये 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 म्हणायचे सुरू. तेवढ्यामध्ये ती गवळण काहीतरी करून दिलं की दुसरी गवळण यायची आणि दुसरी गवळणीने विचारलं एकदम यशोदेने, का ग तू कशी काय आली ग, आता एवढ्या भर दुपारी आली ग. तिने सांगितलं अहो काय सांगायचं, म्हटले मला ती अमुक अमुक भाजीच बनवायला येईना, ती कशी बनवायची सांगा. आता यशोदेने विचारलं, इतकी वर्ष झालं मला कधी विचारलं नाही, आताच बरी विचारायला लागली, नाही मला कसं बनवायचं ते सांगा. पण तिने सांगितलं मग ये आतमध्ये तुला सांगते. मग हिनं सांगायचं तुम्ही एक काम करा, स्वयंपाकघरात बसून तुम्ही सांगा, मी इथं बसून ऐकते. म्हणजे ती चालूच कार्यक्रम, कुणी काय. एक गवळण तर इतकी गमतीशी आली, ती गवळण आली आणि गवळण आल्याबरोबर यशोदेने विचारलं काय ग, म्हटले कशी काय आली. नाही म्हणजे ती तुमची वस्तू निहेलेली द्यायला आली आहे म्हटले. ती म्हटले तू निहेलच नाही तर द्यायला काय आली मला. म्हणजे हिनं निहेलं नसताना सुद्धा द्यायला आली. काही नाही, फक्त कृष्ण रूप पाहायचं होतं. सगळ्या गवळणी गर्दी करतायत, भगवंताला पाहण्याकरता येत आहेत. नामदेवराय म्हणतात पाहाती वेळोवेळा, सगळ्या लोक येती वेळोवेळा, नामा म्हणे पाहाती डोळा. सगळे लोक वेळोवेळा यायला लागले. कशा करता, फक्त डोळ्यांनी पाहण्याकरता. आनंद चाललाय गोकुळामध्ये, सगळं वातावरण आनंदाचं आहे. हे सगळं वातावरण भगवान आनंद घेत आहेत, गोकुळाला आनंद वाटतोय. कैलासपती शिवशंकर भगवान महादेव कैलासातून बघत होते, कैलासातून पाहायला लागले. आणि कैलासातून पाहत असताना भगवंताला एवढा आनंद झाला, अरे अरे माझं आराध्य दैवत कोण, भगवान श्रीहरी. माझं दैवत कोण आहे, माझं श्रीहरी हे माझं दैवत आहे. कारण रोज मी भजन कोणाचं करतो, ज्ञानोबाराय वर्णन करतात, हरी 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 मंत्र हा शिवाचा, म्हणती जे वाचा तया मोक्ष. मी रोज भजन करतो ते हरीचं करतो. आणि माझा भगवान श्रीहरी माझं दैवत आहे, अधिष्ठान आहे. आणि ते श्रीहरी आज मात्र बालरूपाने गोकुळामध्ये आलेला आहे. बाळकृष्ण नंदाघरी, नंदाच्या घरामध्ये बाळकृष्ण रूपाने नांदायला लागलाय, रांगायला लागलाय. म्हणून कैलासपती शिवशंकर वरून बघत होते असे आणि पाहत होते, आनंद वाटत होता. कैलासपती शिवशंकराला वाटायला लागलं की आपण बाळकृष्ण म्हणून देव कसा दिसतोय हे बघायला जायला पाहिजे, जवळ गेलं पाहिजे, त्याच्याशिवाय कळणार नाही. बाळकृष्णाला पाहायचं आहे तर असं कैलासपती शिवशंकर राहून कसं जमेल, आपल्याला खाली गेलं पाहिजे म्हटले. आणि म्हणून भगवान शंकरांनी ठरवलं चला काही हरकत नाही जायचं, नाहीतरी आज सोमवारचाच दिवस आहे, श्रावणातला सोमवारच आहे, काय हरकत आहे म्हटले. आणि म्हणून भगवान निघाले. भागवतामध्ये वर्णन आलेलं आहे, भगवान ज्या दिवशी आले त्या दिवशी द्वादशी होती म्हणून वर्णन आलेलं आहे, वद्य द्वादशी. अष्टमीला जन्म झाला, पुढे 4-5 दिवसांनी देव आले. जाऊ द्या, त्या तिथी आणि त्या संशोधनात मी जास्त पडत नाही. डॉक्टर प.वी. वर्तक सरांनी भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं चरित्र लिहिताना युगपुरुष श्रीकृष्ण नावाचं एक पुस्तक लिहिलं आहे. डॉक्टर वर्तक म्हणून त्यांचं नाव आहे. तर त्यांनी युगपुरुष श्रीकृष्ण नावाच्या पुस्तकामध्ये इतकं सुंदर वर्णन केलं आहे आणि ते करताना त्यांनी पूर्ण संशोधनाच्या पद्धतीने वर्णन केलेलं आहे. जर वाचावं वाटलं तर अवश्य वाचा. चला, भगवान शंकर विचार करतात निघायचं. कैलासपती शिवशंकर महादेव कैलासातून निघाले. निघाल्याबरोबर पार्वती मातेने बघितलं आणि विचारलं कुठे निघालात, बसा खाली. म्हणजे आपल्यालाच म्हणतात असं समजू नका, तिथंही चाललंय, वाईट वाटून घेत जाऊ नका. कधी कधी कुठं निघालात म्हटले, बसा खाली. भगवंतांनी सांगितलं पार्वती कमीत कमी देवदेवाला जाताना तरी अडवत जाऊ नको. देवदेवाला चाललोय, खाली चाललोय, देवाला चाललोय. नाही पण चालला कुठं, मला सांगून जाता येत नाही का. मला सांगितल्याशिवाय कुठंही जायचं नाही, सोडायचंच नाही कैलास अजिबात. मला सांगायचं आणि मग बाहेर खाली पडायचं, बाहेर पडायचं ना, मला सांगून पडायचं. भगवान म्हणायला लागले पार्वती तुला सांगू का. म्हणले काय. भगवान श्री विष्णू श्रीहरी, हा बरं, त्याने अवतार घेतलाय, बरं, कृष्ण रूपाने अवतार घेतलाय, बरं, बाळकृष्ण होऊन नंदबाबाच्या घरामध्ये लीला करायला लागलेले आहेत. पार्वतीने विचारलं मग काय. काही नाही म्हटले, माझी अशी इच्छा झाली आहे ते बाळकृष्ण नावाचं रूप कसं आहे देवाचं ते बघावं म्हणून मी निघालोय म्हटले, बाळकृष्णाला पाहायला निघालोय. पार्वती मातेने विचारलं प्रभूंना, शंकराला, तुम्ही बाळकृष्णाला पाहायला निघाला. म्हटले हो. आणि हे असं म्हटले का, काय झालं. व्याघ्रांबर गुंडाळलेलं, अंगाला राख लावलेली, जटा वाढलेल्या, साप गळ्यामध्ये पडलेले. भगवंताचं रूप कसं आहे शंकराचं, तामसी रूप ना, सगळं असलं, हे असं निघाला. भगवान शंकरांनी विचारलं का, बरं दिसत नाही का. पार्वती मातेने सांगितलं उगं मी म्हणून बघते, मी म्हणून पाहते,
जरा पुढलं बोलू का? मी म्हणून तुमच्या बरोबर टिकली. टिकली कशी कधी हुकली काय माहित नाही, पण टिकली. हा, हे चांगलं दिसतंय. तुम्हाला जर दुसरी भेटली असती ना, मग कळालं असतं काय बायका बोलतील सांगता येत नाही मला. आणि इतकं सगळं ऐकण्याची क्षमता ज्याच्यात आहे, मी पुरुषाला मानतो खरं. काय ऐकायची ताकद आहे, सहनशीलतेची. साधी गोष्ट आहे का? हा, किती सहनशीलता आहे. काय हे दिसतंय, व्याघ्रांबर गुंडाळलेलं, अंगाला राख लावलेली आहे, जटा वाढलेली आहेत, आणि असलं रूप घेऊन तुम्ही निघालात आणि म्हणायला लागलात की मी बाळकृष्णाला पाहायला निघालो. अहो भगवान इतके भोळे. भगवंतांनी विचारलं, बरं दिसत नाही तुला हे? अहो मला नाही, कुणालाच बरं दिसत नाही. मग भगवंतांनी विचारलं, पार्वती तू तरी सांग, मी कसं जाऊ, कसं जाऊ तू सांग. पार्वती मातेने सांगितलेलं वाक्य मला फार महत्त्वाचं वाटतं. पार्वती मातेने सांगितलं, हे पहा प्रभू, तुम्हाला बाळकृष्णाला पाहायला जायचं आहे. बाळकृष्ण भगवंतांनी सगुण रूप घेतलंय, म्हणजे भक्ती आहे तिथं. बाळकृष्णाला पाहायचं आहे ना, मग तुमचं हे कैलासपती शिवशंकर महादेव हे मोठेपण बाजूला टाका आणि सामान्य होऊन गोकुळात जा. त्याच्याशिवाय बाळकृष्ण पाहायला मिळणार नाही. मोठेपणाची झालर टाकल्याशिवाय भक्तीचा आनंद भेटत नाही. भक्तीचा आनंद भेटत नाही. मोठेपणाची झालर बाजूला टाकता आली पाहिजे. मी कुणीतरी मोठा असं म्हटलं की भक्ती भोगता येत नाही, भक्ती स्वीकारता येत नाही. माझं मोठेपण मला बाजूला टाकता आलं पाहिजे, आणि माझं मोठेपण मला बाजूला टाकून जर आतमध्ये येऊन बसता आलं तर काय आहे, तो भक्तीचा आनंद घेता येतो. मी जर परमार्थामध्ये आल्यानंतर सुद्धा मी कुणीतरी असं म्हणतो, ज्याला वाटतं ना मी कुणीतरी आहे असं वाटायला लागतं, त्याला खऱ्या अर्थाने आनंद भोगता येत नाही. तुम्ही पालखी सोहळ्यामध्ये चाला, ज्ञानोबारांच्या पालखी सोहळ्यामध्ये, तुकोबारांच्या पालखी सोहळ्यामध्ये चाला, तिथं बघा, तिथं कोणी मोठं नसतं, कोणी लहान नसतं, कोणी गरीब नसतं, कोणी श्रीमंत नसतं, कोणी स्त्री नसते, कोणी पुरुष नसतो, कोणी नसतं, सर्व असतात. ती माऊली असतात. त्याला खरा भक्तीचा आनंद भोगता येतो. कोणी नाही तिथं, कोणी कोणाचा विचार करत नाही, कोणी कोणाला वेगळीपणाची ट्रीटमेंट देत नाही. VIP हा ट्रीटमेंट शब्द तर अजिबातच नसतो तिथं. आणि हे जेव्हा स्वीकारलं जातं तेव्हा खऱ्या अर्थाने भक्तीचा आनंद भोगता येत असतो. मोठा आपल्याला जरी एखादा मोठा श्रीमंत माणूस वाटत असला तरी सुद्धा तो तिथं मात्र खांद्यावर पताका घेऊन माऊली माऊली म्हणून उड्या मारत असतो, कारण त्याच्यातला तो आनंद जो असतो तो वेगळ्या पद्धतीचा आनंद असतो. आणि म्हणून पार्वती मातेने सांगितलं, हे मोठेपण बाजूला टाका, सामान्य होऊन खाली जा, त्याच्याशिवाय तुम्हाला हा आनंद भेटणार नाही. काय म्हणून जावं लागेल? भगवंतांनी विचारलं पार्वतीला. पार्वती मातेने सांगितलं, हे पहा, खाली जायचं आहे ना, लहान मुलाला बघायला जाण्याची जास्त गर्दी बायकांची असते. बघत नव्हता म्हटलं, तिथं गर्दी कोणाची? सगळी गवळणीची आहे. मग तुम्हाला एका स्त्रीचं रूप धारण करून जावं लागेल, त्याच्याशिवाय बाळकृष्ण पाहायला मिळणार नाही. अहो भगवानी असा गमतीचा, भगवान म्हटला मला स्त्री झालो तरी हरकत नाही. भगवंतांनी महादेवी नावाच्या स्त्रीचं रूप धारण केलं, आणि कैलासपती शिवशंकर महादेव महादेवी नावाचं एका स्त्रीचं रूप धारण केलं. आणि ही महादेवी कैलासातून गोकुळामध्ये आली. गवळणी सगळ्या अशा धावत होत्या, पण गोकुळात आली खरं, पण यशोदेचं घर माहीत नाही. म्हणून एका गवळणीला हाताला धरलं, अगं थांब थांब म्हटले, मला यशोदेचा घरचा पत्ता सांग. त्या गवळणीने त्या महादेवीकडे बघितलं आणि सांगितलं, मावशी तुम्ही इथं येऊन यशोदेच्या घरचा पत्ता सांगताय, याचा अर्थ तुम्ही या परिसरातल्याच नाही हे लक्षात आलं. म्हटले, तुम्हाला यशोदेचं घर माहीत नाही? नाही म्हटले, पत्ता ऐकायचा आहे? हो ऐकायचा आहे. ऐका यशोदेच्या घरचा पत्ता काय. त्या गवळणीने सांगितलं, मावशी एक काम करा, सगळी घरं बघत बघत जा, ज्या घरात आनंदच आनंद आहे ते घर यशोदेचं आहे. म्हटले, घराचा पत्ता किती आनंदच आनंद आहे ते घर यशोदेचं आहे. घराचा पत्ता असा असावा, किती मजली घर त्याच्यावर घराचा पत्ता नसावा. काय मी नेहमी सांगत असतो, आमचं घर किती मोठं आहे त्याच्यावर खरं घराचं घर पण नसतं. आपल्या घरात माणसं किती आनंदी आहेत त्याच्यावर खरं घराचं घर पण असतं. घरात पाय टाकल्यानंतर कळतं घरातली माणसं कशी आहेत ती. घर किती मोठं आहे हे सांगायची गरज नाही. घराचा पत्ता सांगताना यशोदेच्या घरचा पत्ता सांगितला आहे. आनंदच आनंद ज्या घरात आहे ते यशोदेचं घर आहे. ही महादेवी सगळी घरं पाहत पाहत निघाली आणि यशोदेच्या अंगणात आली. यशोदेच्या अंगणामध्ये आली आणि तिच्या लक्षात आलं हे घर यशोदेचं आहे. मोठ्याने हाक मारली, अगं यशोदे,
मी एवढी तुझ्या जवळची नात्यातली गोत्यातली असताना मला तू कळवलं नाही तुला मुलगा झाल्याचं. बरं कमीत कमी नाव ठेवायला तरी मला बोलायचं का नाही? मी एवढी जवळची आहे, मला तू त्याचं सुद्धा आमंत्रण दिलं नाही. सगळ्यांना कळवलं आणि मला कळवलं नाही. का गं, विसरली का? मी आता गरीब आहे, तू मात्र मोठी श्रीमंताची मुलगी आता बायको आहे, नंदाची म्हणजे सरपंचाची बायको झाली तू, आणि मला विसरलीस का गं? असं असतं का म्हणून बोलायला सुरुवात केली. यशोदा स्वयंपाकघरात होती. यशोदोनी स्वयंपाकघरातून बघितलं आणि यशोदा बघायला वाट बघा यशोदा विचार करायला लागली, या बाईला मी कधी बघितलंच नाही तर ओळखायचं कसं काय? आता बघायला काय ही इथं राहते का? ही कैलासात राहणारी बाई हां महादेवी. यशोदा म्हणायला लागली, हिला कधी पाहिलं नाही, कधी भेटली नाही, पण कधीच दिसली नाही. 16 वर्ष प्रवचन ऐकते पण कधीच दिसली नाही. दिसली नाही कधी. बरं काय एवढं कळत नसतंय? हां एवढं कळत नाही का? इथं इकडल्या कडेला बसली का तिकडल्या कडेला बसली, कुठं का असं ना, पण मी बी इकडं तिकडं फिरतेच ना. काम काय आहे तासभर? कसं काय दिसली नाही एवढ्या वर्षात? मला कधी दिसली नाही. आत्ताच म्हणायला लागली मी एवढी जवळची नात्यातली गोत्यातली, ओळखलं नाही का ना असं म्हणायला लागली. काय करावं कळेना. यशोदेनी बाहेर आली यशोदा. मग तर तिला जास्तच राग आला आणि ती म्हणायला, का गं मला सांगितलं नाही? मी एवढी जवळची तुझ्या का सांगितलं नाही? नेमकं मलाच का विसरली? हे फार गमते. तुम्हाला सांगू का, ती पत्रिका देण्याचा एक कार्यक्रम आहे ना, इतका कठीण झाला आहे कार्यक्रम तो पत्रिका देण्याचं. नेमकं जी येत नाही लग्नाला पण वरडल्याशिवाय राहत नाही त्यालाच विसरती पत्रिका. काही काही बघा यायचं तर नसतं पण पत्रिका, आम्हाला पत्रिका आली नाही म्हणून ते अलीकडे चांगलं झालंय. व्हॉट्सअपद्वारे पत्रिका पोच सगळ्याला. आम्ही फेसबुकला अपलोड केलेली आहे, यायचं त्यांनी या. पूर्वीच्या काळामध्ये फार कठीण. तिला नेमकं नाही कळालं म्हणून ती लागली बोलायला. यशोदा विचार करायला लागली आता काय करावं. बरं यशोदेने विचार केला, ओळखत नाही कसं काय म्हणावं. तिने विचार, ओळखत नाही का? नाही नाही असं कसं काय, तुम्हाला ओळखायचं नाही तर कुणाला ओळखायचं? आम्ही महाराज लोक अशीच बोलतो. मला कळत नाही, मी कित्येकदा सांगितलं. आता मला इतके तुम्ही बघता, इतक्या सगळ्यांचीच नावं पाठ असतील मला नाही हो, तरी पण लोक विचारतात कसं काय महाराज ओळखलं का? मी ठरलेला कार्यक्रम ठेवलोय, चेहरा आठवतोय नाव आठवत नाही. ठरलेलं माझं उत्तर असते. आता हे मी बघितल्यासारखं वाटतंय, नाव आठवत नाही. बघितल्यासारखं वाटतंय म्हणजे कुठं तरी, अहो मी नाही का तुम्हाला बार्शीत, हां मी तेच म्हणतोय की, दुसरं कुठं काय म्हणतो? तेच बार्शीतच तुम्ही भेटला हे ते. ओळखलं नाही का तू? यशोदेनी सांगितलं तसं नाही, तुम्हाला कसं ओळखायचं नाही म्हटले. ओळखलं ना? ओळखलं ना? हो मग आण, कृष्णाला घेऊन ये. मी त्याच्याकरता एवढ्या लांबून आलेली आहे, मला बघायचं आहे त्याला. यशोदेनी विचार केला, गावातल्या गवळणी ओळखीच्या येतात, त्याला हाताला घेतात, इकडं तिकडं करतात. ठीक आहे 2-4 दिवस झालं हे चालू आहे म्हटले, पण ही अनोळखी बाई आली आहे, आता हिला कसं काय द्यायचं हातामध्ये? यशोदेनी सांगितलं, हे बघा मावशी खरंच आहे तुम्ही आला एवढ्या दूरून, पण काय करावं, आत्ता जो बाळकृष्ण आहे ना आत्ताच पाळण्यात झोपलाय म्हटले. झोपलाय हे शब्द बाळकृष्णांनी पाळण्यातून ऐकले आणि भगवान असे बघायला लागले. भगवान म्हणायला लागले, अरे अरे हिला कैलासात करमेना म्हणून महादेवी म्हणून देव इथं आलेत आणि माझी आई म्हणते मी झोपलो, आणि मी झोपलो तर जग कसं चालेल? शेजारती देवाला झोपवण्याकरता नाही, आपण झोपा आता हे सांगण्याकरता आहे. त्याला काय झोपायची गरज आहे? झोपतच नाही तर उठवायची काय गरज आहे त्याला? आपल्याला कळावं रात्र झाली आता झोपा, आपल्याला कळावं पहाट झाली आता उठा, याच्याकरता भगवंतानी काय केलं, पाळण्यातून रडायला सुरुवात केली. मोठ्याने रडायला लागल्याबरोबर त्या महादेवीने बघितलं आणि विचारलं, का ग यशोदे तू तर मंडी झोपलाय आणि तो तर रडतोय ना? यशोदेने विचार केला काय करावं या कृष्णाला, जरा गप्प बसायला काय होतं. पोरं अशी गमतीची असतात महाराज, चालू प्रवचनामध्ये रडतात, चांगलं रंगात आले की ओरडतात. त्याचं नाव ती लहान लेकरं. त्याने एकदम रडायला सुरुवात केली, मोठ्याने वरायला सुरुवात केली. यशोदेने सांगितलं हो नाही घेऊन ये. गेली जड अंतकरणाने लांबून असं बाळकृष्णाला दाखवलं. बघा महादेवीने सांगितलं लांबून काय दाखवते, माझ्या मांडीवर ठेव, मी त्याला भेटण्याकरता एवढ्या लांबून आलेले आहे, माझ्या मांडीवर ठेव म्हटले. त्याला मी कडकडून मिठी मारायचे, त्याला मला बघू दे. मांडीवर ठेवलं. ती महादेवी बाळकृष्णाला पाहते, बाळकृष्ण महादेवीला पाहतोय. दोघांची एकमेकाला नजरानजर झाली. कडकडून मिठी मारल्याबरोबर हरिहरा भेद नाही नका करू वाद. भगवान शंकर आणि विष्णू दोघांचं ऐक्य गोकुळामध्ये झालं आणि म्हणून गोकुळीच्या सुखा अंतपार नाही लेका, अशा पद्धतीचा आनंद गोकुळामध्ये झालाय. भगवान शंकर आणि विष्णूचं ऐक्य गोकुळामध्ये झालंय. गोकुळामध्ये आनंदच आनंद चालू आहे. नंदबाबा विचार करतात, मुलगा झालाय, आनंद आहे, नामकरण विधी झालाय. पण नंदबाबा प्रत्येक महिन्याला, प्रत्येक 6 महिन्याला, वर्षाला
मथुरेला जातात आणि आपला जो काही कर आहे तो कर कंसाला नेऊन देत असतात. जो काही ठरलेला कर आहे तो नेऊन देत आहेत. नंदाने विचार केला आता आपल्याला मथुरेला गेलं पाहिजे. नंदबाबांनी काय असेल तो कर सगळा गोळा केला, मथुरेला गेले आणि तो कर सगळा कंसाला दिला. कंस एक वेगळ्या चिंतेमध्ये होता. सगळी चर्चा चालूच होती आणि तेवढ्यामध्ये नंदबाबा आलेले आहेत. काय असेल तो कर सगळा दिलेला आहे, काय बोलायचं ती सगळी चर्चा झालेली आहे. नंदाने विचार केला आपण मथुरेला आलोच आहोत तर जाताना वसुदेवाला भेटून जाऊया. वसुदेवाची आणि नंदाची मैत्री आहे. नंद वसुदेवाला भेटायला येतात. 2 मित्रांची गाठ पडते. 2 मित्रांची ही जी गाठ पडते, दोघंही चांगल्या गोष्टी बोलायला लागतात. पण या 2 मित्रांची जरी गाठ पडत असली तरी याच्यात एक गंमत अशी आहे, वसुदेव स्वतःचं दुःख नंदाला सांगत नाहीत आणि नंद स्वतःचा आनंद वसुदेवाला सांगत नाहीत. मैत्रीतलं नातं बघा कसं आहे ते. वसुदेवानी दुःख सांगितलं नाही, काय दुःख आहे ते वसुदेवानी नंदाला सांगितलं नाही आणि नंदाने सुद्धा भगवंताच्या येण्याने गोकुळात काय आनंद झालाय ते वसुदेवाला सांगितलं नाही. याच्यात भूमिका अशी सांगितली जाते, वसुदेवजी विचार करतात आपण आपलं दुःख जर मित्राला सांगितलं तर विनाकारण त्याला त्या दुःखाचा त्रास होईल आणि नंदबाबा विचार करतात आपण आपला आनंद जर यांना सांगितला तर त्यांच्यावर असलेल्या दुःखामध्ये विनाकारण आपण जखमीवर मीठ चोळल्यासारखं होईल. म्हणून नंदबाबा आनंद सांगत नाहीत, वसुदेव त्यांचं दुःख सांगत नाहीत. पण जणू काही एकमेकाला अंतकरातल्या गोष्टी कळाल्याच असल्यासारखं दोघांचं मैत्रीपूर्ण भाषण चाललंय. दोघांचं बोलणं झाल्यानंतर वसुदेवानी नंदाला सांगितलं, नंदा काय कंसाची भेट व्हायची ती झाली ना, कर द्यायचा होता तो दिलाय ना, हो मग आता तुम्ही इथं थांबू नका, मथुरेत थांबू नका, तुम्ही गोकुळाला जा. गोकुळावर वेगवेगळ्या पद्धतीची संकट येण्याची शक्यता आहे, जा. महात्म्याच्या मुखातले शब्द खरे होत असतात. वसुदेवाच्या मुखातून शब्द आलाय गोकुळावर काहीतरी संकट येण्याची शक्यता आहे, तुम्ही जा म्हटले. नंद विचार करतोय की वसुदेव हा महात्मा आहे आणि त्याच्या मुखातून हा शब्द आलाय, एखाद्या वेळेस एखादं संकट येण्याची शक्यता आहे, आपण ताबडतोब माघारी गेलं पाहिजे. आणि म्हणून नंद माघारी गोकुळाकडे निघाले. इकडं कंसाचा दरबार भरला. कंसाला कळालं कृष्ण जन्माला आलेला आहे. कुठं आहे? गोकुळामध्ये आहे एवढं कळालंय. कोणाच्या घरी आहे माहीत नाही, कोणाकडे माहीत नाही, कोणाच्या घरी आहे कुठं आहे माहीत नाही. काय करायचं? सगळे चर्चा करताना कंसाने विचार केला, कौसेन प्रहिता घोरा पुतना बालघातिनी शिशुश्च चार निघ्नन्ते पूरग्राम वज्रादिषु कंसे पाठविली मायावी पुतना देवोनिया स्तन बाळे मारी. नामदेवराय वर्णन करतात, कंसानी पुतनेला पाठविलं, पुतनेला सांगितलं तू जा आणि त्या कृष्णाला कुठं आहे तिथून शोधून काढ, त्याला मारून टाक. शोधणार कशी? पुतनाच होती ती. पुतनेने सांगितलं मी एक काम करते, मी स्तनपान करण्याच्या निमित्ताने गोकुळामध्ये जाते आणि जेवढी काही मुलं आहेत लहान लहान त्या सगळ्याला मारून टाकते. त्याच्यात कुठंतरी कृष्ण मरूनच जाईल की म्हटले, जेवढी काय त्या सगळ्याला मारून टाकते आणि त्याच्यामध्ये कुठंतरी मरूनच जाईल. अशा भूमिकेने इथं पुतना ही राक्षसीन एका स्त्रीचं रूप धारण करते, सामान्य स्त्रीचं रूप धारण करते आणि ही पुतना राक्षसीन गोकुळामध्ये यायला लागली. पुतना, पूत आणि ना. पूत या शब्दाचा अर्थ आहे पवित्र आणि ना या शब्दाचा अर्थ नाही, म्हणजे जिच्या अंतःकरणामध्ये पवित्रपणा कसलाच नाही तिचं नाव पुतना. जिच्या अंतःकरणामध्ये पवित्रपणा कसलाच नाही तिचं नाव पुतना आहे. कंस कोण आहे? हिंसेन सहा कंसाहा, ज्याच्याकडे फक्त हिंसा आणि हिंसाच आहे त्याला म्हटलं जातं कंस. पुतना आहे, पवित्रपणा अजिबात नाही अशी असणारी पुतना एका स्त्रीचं रूप धारण केलं, सुंदर स्त्रीचं रूप धारण केलं. आपल्या स्तनामध्ये तिनं विष भरलं आणि ही सुंदर झालेली ही पुतना एका घरंदाज स्त्रीचं रूप धारण केलं आणि आतमध्ये गोकुळामध्ये आली. एक घरामध्ये जाऊन स्तनपान करायला लागली आणि त्या मुलांना मारायला लागली. मारत ही पुतना नंदबाबाच्या घरामध्ये पोहोचली. नंदबाबा घरात नव्हते कारण ते मथुरेला गेलेले होते, तिकडून निघायचेत, आणखी निघायला लागले तिथून. ही घरामध्ये पोहोचली. नंद घरात नसताना पुतना घरात पोहोचते
आध्यात्मिक अर्थ डोंगरे महाराजांनी याच्यावर फार गोड सांगितला आहे. नंद या शब्दाचा अर्थ आहे आनंद, आनंद या शब्दाचा अर्थ आहे ज्ञान, आणि पुतना या शब्दाचा अर्थ आहे माया, अविद्या. म्हणजे नंद घरात नाही, या घरामध्ये नंद नाही तेव्हा पुतना येते, म्हणजे आनंद नाही तेव्हा पुतना येते, म्हणजे ज्ञान जेव्हा बाहेर जातं तेव्हा अविद्या नावाची पुतना आतमध्ये येते. असा आध्यात्मिक अर्थ डोंगरे महाराजांनी याच्यावर केलेला आहे. ही अविद्या नावाची पुतना आतमध्ये आली. आल्यानंतर तिच्या लक्षात आलं की आता एक एक मारत आलेलो आहे, आता याच घरामध्ये असणार आहे, इथंच असणार आहे. आणि आतमध्ये पाऊल टाकला. आतमध्ये कुठं आहे ती शोधाशोध करायला लागली, इकडं तिकडं बघायला लागली. एकदम घरंदाज स्त्री दिसत असल्यामुळे, वेगवेगळ्या पद्धतीची आभूषणं अंगावर परिधान केलेली असल्यामुळे यशोदेलाही काही वाटलं नाही. यशोदा तशी त्या मानाने भोळीच होती. एकदम आल्यानंतर या या बसा बसा कसं चाललंय, आणि मग त्या पुतणीने इतकं गोड बोलायला सुरुवात केली. इकडल्या तिकडल्या गप्पा, यशोदेला ज्या आवडतात त्याच गप्पा मारायला सुरुवात केली. यशोदाही तितक्याच मोकळ्या मनाने बोलायला लागली. भगवान तिकडल्या कोपऱ्यामध्ये असे तिकडं होते, भगवान काही तिच्याकडे बघत नव्हते. भगवंताच्या लक्षात आलं, पहिलं गिराईक आलंय. भगवंताच्या लक्षात आलं, पण भगवंतानी विचार केला बघायचं नको बाबा, आपल्याला न हात लावता गेलं तर बरं आहे, कशाला उगीच त्रास. कारण आली ती आली, कोण आली, पहिल्यांदा स्त्रीच आली आहे म्हटले, म्हणून भगवान आपल्या इकडं राहायला लागले. ती तिच्याकडे बघायला तयार नाही, स्त्री आली. डोंगरे महाराजांनी याच्यावर एक वाक्य लिहिताना, थोडं कटू आहे परंतु महत्त्वाचं आहे. स्त्री आली म्हणजे एक विषय आला. डोंगरे महाराज असं सांगतात, साधना करताना माणसाला पहिला विषय आडवा येतो, तो स्त्री नावाचा विषय आडवा येतो साधना करताना पुरुषाला. हे डोंगरे महाराजांचं हे वाक्य जरा कटू आहे, स्पष्ट आहे, कडक आहे, पण महत्त्वाचं आहे. साधनेमध्ये किती तटस्थ राहावं लागतं याची जाणीव या वाक्यातून होते. आणि मग भगवंतांनी बघितलं नाही, पण ही आतमध्ये आली. आणि मग यशोदेशी गप्पा मारता मारता यशोदेला म्हणायला लागली, यशोदे तुला सांगू का, तुला लेकराला कसं सांभाळायचं कळतच नाही बघ. हिनं बोलायला सुरुवात केली. कळत नाही म्हणते तुला लेकरं कशी सांभाळायची, तू उगीच निसती यशोदा झाली खरं, पण तुला फार भोळी आहेस ग, तुला कळत नाही. पोराला कधी भूक लागते, त्याला कधी तहान लागते, त्याला कधी पाजायचं असतं, तुला काही कळत नाही. नाही त्यानं रडलं तर कळलं की म्हटली. यशोदेने सांगितलं, अहो तसं कसं, मी वेळच्या वेळेला पाजतेच की. तसं नाही म्हटले, पोराचं तुला माहीत नाही म्हटले, ते वेळच्या वेळेला कळावं लागतं म्हटले. आणि म्हणून उगीच त्या कृष्णाकडे गेले आणि त्या कृष्णाला असं धरलं आणि मांडीवर ठेवलं आणि तिनं लगेच स्तनपान करायला सुरुवात केली. त्या पुतनेने स्तनपान करायला सुरुवात केली. भगवंतानी स्तनाला तोंड लावलं खरं, पण भगवंतानी डोळे झाकले. भगवंतानी स्तनाला तोंड लावलं आणि डोळे झाकले. याच्यावर फार गमतीनं हरिश्रूंनी काही भाव काढलेले आहेत. भगवंतानी डोळे का झाकले ऐका. कथा सगळ्यालाच माहीत आहे, भगवंतानी पुतनेचा वध केला सगळं आहे. पण भगवंतानी मांडीवर बसल्यानंतर, पुतनेच्या मांडीवर बसल्यानंतर पुतनेकडे बघितलं नाही, डोळे झाकले. का डोळे झाकले? भगवान मांडीवर आहेत, स्तनपाना करता स्तन तोंडामध्ये धरलेला आहे, पण डोळे झाकलेले आहेत. देव बघायला तयार नाहीत. का बघायला तयार नाहीत? हरिश्रूंनी इतकं गमतीचं कारण पहिलं दिलं आहे. ते असं म्हणतात, भगवान डोळे झाकतात याचा अर्थ देवानी थोडं ध्यान करायला सुरुवात केली. देवाने ध्यान करायला सुरुवात केली. का ध्यान करायला सुरुवात केली? देव डोळे झाकून असा विचार करतात, या जन्मात तर हिनं कोणतीही चांगली साधना केली नाही की माझ्याजवळ येण्याचं, मला स्पर्श करण्याकरता हिचं कोणतीही या जन्मात तरी साधना चांगली झालेली नाही. मग पूर्वजन्मात ही कोण होती का, हिचा जरा विचार करावा म्हणून डोळे झाकले. ही कोण आहे बाई, मला माझा स्पर्श करण्याकरता हिचं इतकी योग्यता झाली, कोण आहे ह्या विचार करण्याकरता देवानी डोळे झाकले. एक कारण. दुसरं कारण गमतीने दिलं आहे. दुसरं कारण असं सांगितलं, पुतनेच्या मांडीवर बसल्यानंतर देवानी डोळे झाकले. काय कारण? भगवान विचार करतात की आता आपल्याला इथं दूध आहे, पण दुधाच्या बरोबर विष प्यायचं आहे. देवाला माहीत आहे याच्यात काय आहे, आता विष आहे, विष प्यायचं आहे. आपल्याकडे एक साधी गोष्ट सांगू का, काय आहे, कडू औषध असतं का? आपल्याला जर कडू औषध असलं, मला कळत नाही, औषध कशात तोंडात टाकलं जातं, पण कडू औषध पिताना बहुतेक आपले डोळे काय होतात बघा तुम्ही, असं पिलं जातं. अहो ती कडू गोळी खाताना डोळे का झाकतात मला गोळ कळत नाही. ही सहज क्रिया आहे. कडू गोळी खाताना, कडू औषध पिताना काय केले जातात, डोळे झाकले जातात. भगवान म्हणतात हे विष फार कडू आहे, कडूचं कडू आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि मग हे विष आपल्याला जर प्यायचं असेल तर डोळे झाकले पाहिजे. भगवंतांनी डोळे झाकले. ही कोण आहे ही शोधण्याकरता डोळे झाकले. हे विष आपल्याला पचवायचं आहे, कडू आहे, औषध कडू आहे, हे घेण्याकरता डोळे झाकले. आणखीन देवानी डोळे का झाकले त्याचं तिसरं कारण असं सांगतात की आता हे विष आतमध्ये येणार आहे.
बरोबर आहे. भगवंताच्या आतमध्ये सगळे देव आहेत. सगळ्या देवता कुठे आहेत? भगवंताच्या आतमध्ये आहेत. सगळ्या देवताचं वसतिस्थान हे आहे, भगवंताचं पोट आहे. अनंत ब्रह्मांड उदरी पुढं बोलायचंच आहे आपल्याला. सगळं आतमध्ये आहे. सगळे जे आतले देव आहेत ना ते गेले घाबरून. का घाबरून गेले? की बाबा हा आता विष पिणार आणि ते सगळं आमच्याकडे सोडणार. देव म्हणालेले आहे का ह्याला कुणी सांगितलं हे करायला? गप आपलं दूध प्यावं, निघून जावं, कशाला हे आगाव कुठं कुणी सांगितलंय म्हणून देव गेले घाबरून. देव घाबरले आणि आत वळवळ करायला लागले. भगवंतांनी विचार केला यांना जरा शांत बसवलं पाहिजे म्हणून देवाने डोळे झाकले आणि आतमध्ये बघितलंय. गप बसा का, काय गोंधळ करू नका म्हटले, काळजी करू नका, तुम्हाला काही होऊ देत नाही का, काय काळजी करू नका. तेच देव लोक म्हणालेले काय काळजी करू नका, अंगावर विष टाकून मेलो तर तुझं काय घ्या म्हटले, तुला काहीच होत नाही हे आम्हाला चांगलं माहिती आहे, पण आमचं काय म्हटले, आमचं कधीही जातो कधीही येतो मग तया पुण्याची पाहुटी सरे, आमचं कधी खाली येईल सांगता येत नाही म्हटले, काळजी करू नका म्हणता, हे कसं काय पचवायचं आम्ही, कसं काय पचवायचं थांबा म्हटले. भगवंतांनी डोळे झाकले हे शांत करण्याकरता. आणखीन एक उत्तर असं दिलं. भगवान डोळे झाकतात, भगवान विचार करतात की आता हे आपण खरं तर गोकुळामध्ये आलो आहे, बाळकृष्ण म्हणून आलो आहे, कशा करता, दूध दही खाण्याकरता पिण्याकरता आलो आहे, आणि हे आल्या आल्या विष प्यायचं म्हणजे आपल्याला काही सहन होणार नाही इकडे. मग आपण एक काम करू, ह्याच्याकरता एक चांगली देवता आहे त्यांचं नाव शंकर. हे विष पचवण्याची ताकद कोणाकडे आहे? शंकराकडे. भगवंतांनी विचार केला त्यांना बोलू, पण त्यांना प्रार्थना केल्याशिवाय येत नाही, मग डोळे झाकून बोलू. डोळे झाकले, या आणि हे विष कसं पचवायचं ते बघा, याच्याकरता देवानी डोळे झाकले. आणखीन एक कारण सांगताना असं सांगितलंय, भगवान विचार करतात ही पुतना कोण आहे? अविद्या आहे. ही पुतना अविद्या आहे, आणि मी जर डोळे उघडे ठेवले तर ब्रह्मज्ञान झालं, आणि मग ब्रह्मज्ञान असेल तर अविद्या कशी शिल्लक राहील? ती अविद्या जागेवरच संपेल. मला अशी संपवायची नाही, तिच्यातलं विष पिऊन संपवायची आहे. मग देवानी विचार केला डोळे उघडायला नको, डोळे झाकून हिला संपवा, म्हणून त्यांनी डोळे झाकले. आणखीन एक कारण सांगताना असं सांगितलं जातं, भगवान म्हणतात आपल्याला हिला बघायचं, ही स्त्री आहे, बालघातिनी अशी स्त्री आहे, आणि असल्या स्त्रीला आपण आपल्या डोळ्यांनी न बघितलेलं बरं, म्हणून भगवान विचार करतात आपण डोळे झाकावे आणि हिचा काटा काढावा, म्हणून देव डोळे झाकतात. एवढाच विचार नाही, भगवंतांनी डोळे झाकले. आणखीन एक कारण असं सांगितलं जातं, भगवंताच्या डोळ्यामध्ये निमी नावाचा धर्मात्मा राहतो. भगवंताच्या डोळ्यामध्ये निमी नावाचा, निमीराजाची कथा अनेकदा आपल्याकडे आलेली आहे, पुराण जरा बघून घ्या. निमीराजाचा धर्मात्मा राहतो. त्या निमीराजा असलेला जो धर्मात्मा आहे त्या धर्मात्म्याला अशा स्त्रीचं दर्शन होऊ नये म्हणून भगवंतांनी डोळे झाकले. एवढंच नाही, भगवान विचार करतात मी जर डोळे उघडे ठेवले तर माझ्या डोळ्यामध्ये करुणा निर्माण होईल, आणि करुणा निर्माण झाल्यामुळे माझ्याकडून पुतना वध होणार नाही, असं होऊ नये म्हणून भगवान डोळे झाकतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं कारण सांगतात, भगवान म्हणतात की ही पुतना म्हणजे कोण आहे? मायावी आहे. मी डोळे उघडले तर मायावी माया म्हणून राहणार नाही, ते अकराळ विक्राळ अशा पद्धतीचं राक्षसिणीचं रूप धारण होईल, आणि आत्ताच जर तिला मारायच्या अगोदरच ती राक्षसिणी आहे हे जर कळालं तर यशोदा मला मारू द्यायची नाही, घाबरून यशोदा तिच्या मांडीवरनं मला काढून घेईल, अगोदर हिला मारून मग ही राक्षसिणी आहे ही सगळं जगाला सांगू, म्हणून भगवान डोळे झाकतात. भगवंतांनी डोळे झाकले आणि ते दूध प्यायला सुरुवात केली. दूध जेवढं होतं ते दूध सगळं प्यायला सुरुवात केली. दूध पिता पिता जे विष होतं तेही प्यायला सुरुवात केली, आणि मग इतकं ते विष जे होतं तेही पिल्यानंतर आता मात्र आतला जो प्राण आहे तो प्राण भगवान परमात्मा वळायला सुरुवात केली. आता मात्र त्या पुतनेच्या शरीरामध्ये गडबड व्हायला लागली, आणि मग मात्र ती म्हणायला लागली सोड 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 म्हणायला लागली. भगवान म्हटले आपण एकतर धरत नाही, आपण एकतर कुणाच्या जवळ जात नाही, आणि गेलो तर त्याला मुक्ती दिल्याशिवाय येत नाही, आपला नियम आहे. आपण उगे आता सोड 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 म्हणायचा विषय नाही म्हटले. भगवंतांनी काही सोडायला तयार नाही. मग मात्र तिला प्राण ओढायला लागल्यानंतर तिचा प्राण सगळा कासावीस झाला, आणि मग शेवटी ती घाबरून त्या घरातून त्या कृष्णाला असेच ती लोंबतोय तशीच बाहेर पळायला लागली. बाहेर पळून नव्हे, गावाच्या बाहेर पळायला लागली. शेवटी तसाच प्राण ओढायला लागला, आणि ओढता ओढता पूर्ण प्राण ओढला. ती पुतना नावाची राक्षसीण जागेवर पडली. तिचा देह सांगताना भागवत सांगतं 6 कोस अशा पद्धतीचा तो देह पडलेला दिसायला लागला. जागेवर ती पुतना मेली, आणि भगवान तिच्या अंगावर बसून असे बघत होते इकडं तिकडं, एवढं. ती 6 कोसच्या 6 कोस देह सगळे घाबरून गेले. त्या गोकुळातल्या लोकांनी कोराडीने तिचे तुकडे केले, चिता रचलीन तिला पेटवून दिलं, असं वर्णन केलंय भागवतामध्ये. इतकी विचित्र अशा पद्धतीचा पुतनेचा वध झाला. पुतना वध केल्यानंतर नंदबाबा येतात, त्यांना बातमी कळते. यशोदा मैया घाबरून जाते, पुतना वध झालेला आहे, काय ही संकट माझ्यावर यायला लागली, म्हणून यशोदा विचार करते. डोळ्यामध्ये अश्रू यायला लागतात, रडायला लागली आहे यशोदा.
नंदबाबा सांगतात काळजी करू नको, काही ना काहीतरी याच्या पाठीमागं भगवंताचे संकेत असतील. पण ही संकट पुतना नावाची मावशी मारली आहे ती कळाली, कंसाला कळाली. कंसाने विचार केला, अरे ज्यांना पाठवलं ती मेली म्हटले, आता आपण आणखीन काहीतरी योजना केली पाहिजे, आणखीन कुणाला तरी पाठवलं पाहिजे. मग कुणाला पाठवायचं? पुन्हा कंसाचा दरबार भरला. कंसाचा दरबार भरला. दरबारामध्ये कंसाने सगळ्याकडे बघायला सुरुवात केली. अरे जिला मी माझी बहीण मानलं, कारण ही पुतना कोण मानली होती? बहीण मानली होती. पुतना मावशी म्हटलं ना, भगवंतानी तिला मावशी म्हटलं का? कारण कंसाने हिला बहीण मानलं, कंसाने हिला बहीण मानलं आणि देवकीसुद्धा कंसाची बहीण, म्हणजे पुतना भगवंताची कोण झाली? मावशी. आता बोलू का, ह्यानं मावशीला सुद्धा सोडलं नाही मारायचं, ह्यानं मावशीला सुद्धा सोडलं नाही. तुकाराम महाराजांनी फार गोड वर्णन याच्याबद्दल केलेलं आहे, मी विस्तार करत नाही. कंसाने त्या पुतनेला मारलं. आता हा झाला एक सरळ लौकिक विचार, पण ही पुतना कोण आहे याचं वर्णन करताना भागवतांनी असं सांगितलं आहे, ही पुतना दुसरी तिसरी कोणी नाही. भगवंताचा जो पूर्वीचा वामन नावाचा अवतार होता का नाही, त्या वामन अवतारामध्ये भगवान परमात्मा बळीराजाच्या दारामध्ये जातात आणि भिक्षा घेण्याकरता बळीराजाच्या दारामध्ये जातात. तेव्हा बळीची मुलगी, त्या मुलीचं नाव सांगितलं रत्नमाला, त्या मुलीचं नाव सांगितलं रत्नमाला. त्या रत्नमालेनी वामन असलेल्या भगवंताला पाहिलं. बटुवेशधारी वामन अवतार असलेला परमात्मा बघितला. रत्नमालेने त्या परमात्म्याला म्हणजे वामनाला बघितलं आणि बघितल्याबरोबर रत्नमालेला स्तनाला त्या पाना फुटला आणि ती रत्नमाला म्हणायला लागली, एवढा लहान गोंडस मुलगा जर मला असता तर मी त्याला स्तनपान केलं असतं. भगवंतानी मनातल्या मनात सांगितलं, काळजी करू नको, पुढं कृष्ण अवतार होणार आहे, तेव्हा पुतना तूच आहे, तू काळजी करू नको, तुझी ही इच्छा मी तुला कृष्ण अवतारामध्ये पूर्ण करेल. असं म्हणून पुतनेचा एक इतिहास सांगितला जातो. ही जी रत्नमाला तीच पुतना. त्या पुतनेला मारलं. कंसाचा दरबार भरला. पुन्हा सगळे मंत्रीगण बसलेले होते. काय करायचं, कोणाला पाठवायचं? तेवढ्यामध्ये महाबळ नावाचा एक राक्षस समोर येतो आणि तो म्हणतो कंसाला, काळजी करू नको, मी जातो म्हटले. कंसाने सांगितलं, जायचंय ना? हो, काही हरकत नाही, पण आज नको, उद्या जा, आता वेळ झाली, संध्याकाळ झाली, उशीर झाला, रात्री अपरात्री असं फिरणं काही योग्य नाही, तुला जायचंय तर उद्या जा. म्हणून महाबळ भट्टाची काय फजिती झाली, पुढं कोणकोणती संकट गोकुळावर आली आणि त्याच्यातून कृष्णचरित्र काय आहे याचा विचार आपल्याला उद्या करायचा आहे. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव.